मित्रांनो, कोल्हापुरात होणारं हे मराठी गाण्याचं शूटिंग याच्यावरती बनवलेले व्लॉग्स पहिला आणि दुसरा पार्ट जर कोणी पाहिला नसेल तर तो नक्की आधी जाऊन बघा। या पार्ट मध्ये आपण पन्हाळगडाच्या पायथ्याशी पहिला सीन क्रिएट करताना काय काय चॅलेंजेस आले ते बघणार आहोत आणि त्यानंतर आपण पन्हाळगडाच्या वरती जिथं पन्हाळगडाचं टोक आहे तिथं धान्य कोठार देखील आहे, तिथं कोणालाही शूटिंग करायला परमिशन देखील नसते, त्या काही लीगल गोष्टी असतात, त्या सगळ्या गोष्टी कंप्लीट झाल्यानंतर आम्हाला तिथं परमिशन मिळाली आणि त्यानंतर मग शूटिंग कशी झाली काय झाली हे सगळं दाखवायचा मी प्रयत्न केलाय, तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। खरंच बघा, बाकीचं कायच काम करू नका। कोणी जरी हाक मारला म्युझिक म्हणून तरी तुमच्याकडे लक्ष पाहिजे। आणि वर पूर्ण खाली पूर्ण पहिला बघ। ओके, रोलिंग, फील, स्टार्ट, ऍक्शन। चल ओके करेक्ट। यशवंत महाराज दुसरं कोणतं सांगणार? यशवंत महाराज म्हणजे हे यशवंत कोण? रेडी? ओके रेडी, रोलिंग 1 2 3 स्टार्ट। स्लोली वॉकिंग, अगदी स्लोली वॉकिंग। ओके आता रेडी आहे, म्युझिक लावा आता। चालत येणार आहे पुढं म्युझिक, सायलेन्स। हा ओके ते टंग 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 काय वाजते? ए भाऊ तू इकडे ये रे। ओके बस, ते थांबा बस। तुम्ही आमच्यासारख्या काय गरीबाच्या म्हणले? इकडे तिकडे अजिबात बघायचं नाही, दिसतंय। तुम्ही आमच्यासारख्या गरीबाच्या घरी पाणी घेताय, भाग्यच आहे की आमचं। तुम्ही रयतेचा राजा म्हणता ना मला, पण माझ्यासाठी माझी प्रजा माझं दैवत आहे। मग देवाची पहिला सीन पूर्णपणे कंप्लीट झाल्यानंतर आम्ही निघालो पन्हाळगडाच्या वरच्या दिशेने, जिथे आमची टीम आधीपासूनच आमची वाट बघत होती। तर मित्रांनो, आम्ही आमच्या आजच्या दिवसाच्या शेवट एकसाठी चाललोय। पन्हाळ्यामध्ये तलाव एक आहे, इथे सुंदर असं एक ठिकाण आहे जिथं की शूट होणार आहे। लास्ट एक आहे आमचा, शेवट सिक्वेन्स आहे। शेवट सिक्वेन्स कंप्लीट झाल्यानंतर आमचं आजचं हे जे शूट आहे कंप्लीट होईल, पूर्णपणे कंप्लीट होईल। तर आपण त्या जेव्हा आम्ही गडावरती पोहोचलो तेव्हा अजून एक गोष्ट आमच्या लक्षात आली की गडावरती वारं जे वाहतं त्याचं प्रमाण, स्पीड एवढं जास्त असतं की त्याच्यासमोर उभा राहणं देखील कठीण होत होतं। मी तुमच्यासोबत संवाद देखील साधत होतो, पण माझा आवाज देखील त्या माईक मध्ये कॅप्चर होतो की नाही हेही मला कळत नव्हतं। जर तुम्ही देखील कुठल्या गडावर किंवा एखाद्या उंच ठिकाणी जाल तर तिथं वाऱ्याचं प्रमाण इतकं जास्त असतं की तिथे खरंच एखादा व्लॉग शूट करणं किंवा एकमेकांची संवाद देखील साधणं खूप कठीण असतं, हे मला आज कळालं। इथं पण काहीतरी वास्तू धान्य साठा तो। तर पन्हाळगडावरती जेव्हा आम्ही इथं आलोय, इथला माहोलच वेगळा आहे ऍक्च्युली। आणि आम्ही कोल्हापूरच्या जवळपास इचलकरंजी मध्ये किंवा इथं जवळपास राहतो, पण सहसा कधी असा योग येत नाही की आपल्या गडांना वगैरे स्वदेच्या भेट द्यावी। ट्रिप वगैरे म्हणून आपण ह्या गोष्टी करतो ती गोष्ट वेगळी, पण असं काहीतरी जाणून घेण्यासाठी किंवा आपला इतिहास आपण परत एकदा पान उघडण्यासाठी असं कधी आपण जाण्याचा योग येत नाही। पण जेव्हा असं छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरतीच सॉन्ग आहे आणि त्या सॉन्गचं शूटिंग करण्यासाठी आम्ही पन्हाळगडावरती आलोय आणि त्याचं डिरेक्शनचं काम महाराजांच्या आशीर्वादानेच मला मिळालं असं मी समजेल। तर इथं ते काम करताना जे काही उम्मीद येते ती एक वेगळीच असते, कारण इथं काम करताना शिवाजी महाराजांच्या वरती गाण्यावरती काम करायचं, त्यामुळे आपल्याला महाराजांचा इतिहास परत विचार करावा लागतो, आठवावा लागतो। त्यामुळे परत एकदा राजांचं ते चालणं, राजांचा तो घोडा, तिकडे घोडा येतोय आपला, तुम्हाला दिसत असेल, मे बी नसेल दिसेल, लांब आहे, पण राजांचं ते चालणं, ते मावळ्यांचं वावरणं, तो माहोल आणि त्या सगळ्या गोष्टी परत एकदा डोक्यामध्ये इमॅजिन करून ते परत रिक्रिएट करण्यामध्ये जो आनंद आहे कदाचित खूपच वेगळा आहे। तो भरपूर लोकांना सांगून कळणार नाही, पण मी स्वतःला खूप लकी समजतो। तसंच हनुमंत आमचे दोस्त, त्यांना सुद्धा मी या प्रोजेक्टमध्ये घेऊन आलो किंवा आम्ही एकत्र आलोय, छान वाटतंय। हे पण स्पेस आहे, म्हणजे असा तुम्ही घ्यायचं म्हणताय की काय करताय बघा, तिथे घेऊया मग स्पेस चांगला हे इथं भारी वाटेल आणि स्पेस चांगला नाही। यस, आता मला एक सांग फक्त, आता शेवट सिक्वेन्स म्हणजे नेमकं डान्स तेवढाच आहे ना? डान्स आता काय नाही, त्यात काय राहिलं माहिती का, आपण तिथं लास्ट पण आलो आपण तिथे एक स्टेप ही आहे जी मेन स्टेप आहे आपली कायमची, मनामध्ये ध्यानामध्ये शिवबाचं नावर आहे आणि तिथून एक वाक्य आहे, जिजाऊचा लेख कसा मतीसाठी लढला, परत तिथं आम्ही आमचं टेक आहे ना त्याच्यात, ते क्लोज अप वगैरे टेप, पण जसं जागेवर एक मिनिटाचं गाणं आहे। मग संतोष, आपण पन्हाळगडावरती राजांच्या वरतीच आपलं गाणं शूट करायला लागतं, तुला जरा फील कसं होते? आणि त्यातल्या त्यात आपल्या ह्या प्रोजेक्टचा शेवटचा योग, आता शेवटला आलोय आपण, बरोबर आहे? तू परत उद्यापासून ही टीम तुझी प्रत्येक आपापल्या कामं असतील, परत आपली भेट लवकर होईल नाही माहिती, त्यामुळे हा तुला हे बघून किंवा हे आता जे पन्हाळगडावरती उभारून महाराजांच्या वरचं गाणं आपण शूट करत शेवटला आलोय, तर ते तुला कसं वाटतं? एका शब्दात मला सांग, एकदम शॉर्ट मध्ये मला बोल, तुला कसं वाटलं? एकदम कडक वाटते म्हणजे आपल्या भाषेत, म्हणजे महाराजांसाठी, म्हणजे महाराजांच्या पायाच्या धुळीच्या हिशोबाने, म्हणजे धूळ पण नाही आहे, पण एक
आपला जुना इतिहास आहे महाराजांचा तो आपण कुठं जपला पाहिजे किंवा त्यासाठी आपण हा, त्या जपण्यासाठी प्रयत्न आपल्या करू. मनात जे प्रेम आहे ते जे आपण प्रेम आहे ते दाखवायला पाहिजे. प्रेमासाठी करलो आता करण सर असतील वैभव सर तुम्ही वेळ काढला या गोष्टीसाठी ते खरंच ते झालंच. पण मला संतोष एक चांगलं सांगायला आवडेल, कोल्हापूरमधले जेवढे काही लोक मला बघतात, हा. आमची पहिलीच भेट आहे, हा. पण खरोखर बंदा टॅलेंटेड आहे हा. आणि याच्या पुढे पण आम्हाला एकत्र काम करायला भरपूर आवडेल. आता 100% पुढच्या सर. व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघालच, या सगळ्यांनाच बघाल. पण ऑल द बेस्ट फॉर फ्युचर. तर मित्रांनो, आजचा दिवस असा छान पन्हाळ्यावरती कंप्लीट संपलेला आहे. आज आम्ही तिथं शूट पण केलं मराठी गाण्याचं आणि भरपूर थकवा आलाय, पण गडावरती आल्यावर ऊर्जा वेगळीच असते. असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला देखील काही सजेस्ट करायचं असेल तर नक्की आम्हाला कमेंटमध्ये सजेस्ट करा. थँक्यू. मित्रांनो, पन्हाळगडावरती हे आमचं गाणं शूटिंग कंप्लीट झालं. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि याच्या आधीचा म्हणजे 1 नंबर आणि 2 नंबर ब्लॉग जर कोणी पाहिला नसेल, त्यातल्या त्यात 2 नंबरचा ब्लॉग म्हणजेच 76 वर्षाचे मामा त्यांची कहाणी जर बघितली नसेल तर तुम्ही अजून आमचे ब्लॉग बघायला सुरुवातच नाही केली, मी असं समजेल. नक्की जाऊन तो देखील व्हिडिओ बघा आणि आपल्या मराठमोळ्या या शब्दवेडे ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.